टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं VIP आणि ऑनलाईन दर्शन खरं तर पूर्णपणे बंद केलेलं आहे। आपण बघू शकतो की ही मुखदर्शनाची रांग आणि या रांगेतून येणारे भाविक ज्यांना VIP दर्शन घ्यायचं ते भाविक याच गेटवरती थांबलेले असतात। मात्र मंदिर प्रशासनानं येणाऱ्या भाविकांना पदस्पर्शी रांगेतून येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी VIP आणि ऑनलाईन दोन्ही दर्शन खरं तर बंद ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे याच गेटवरती प्रचंड अशी खरं तर VIPची गर्दी असते। आपण आता बघू शकतो की हा पूर्ण हा भाग मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। येणारा प्रत्येक भाविक इथून त्या मुखदर्शन रांगेत जाताना आपल्याला दिसतोय। खरं तर अनेक काही भाविक आता आपल्या बरोबर आहेत, त्यांनी देखील आता दर्शन घेतलं। काय सांगताल, VIP दर्शन बंद झाले त्यामुळे किती वेळ तुम्हाला दर्शनाला लागतोय? नमस्कार, रामकृष्ण हरी। VIP दर्शन आणि ऑनलाईन दर्शन जरी बंद केलेले आहेत त्याच्यामुळे भरपूर भाविकांचा वेळ हा लाईनीत उभा राहायचा 9 तासाचा जो होता तो 3-4 तासावरती आलेला आहे। परंतु आता त्यांनी वयस्कर लोकांसाठी काहीतरी सुखसोयी केल्या पाहिजे अशी इच्छा आहे की वयस्कर एवढ्या लांबून शेवटची इच्छा म्हणून दर्शनाला जे येतात त्यांच्यासाठी त्यांनी सेपरेट लाईन केली पाहिजे। त्यात त्यांनी अपंगत्वाचा एक क्रायटेरिया ठेवलेला आहे, 60% अपंगत्व पाहिजे। माणूस जन्माला येताना 60% अपंगत्व घेऊन येत नाही, वयानुसार त्याचं अपंगत्व वाढत असतं। तर त्यानुसार त्यांनी अपंगत्वांना सुद्धा एक सेपरेट व्यवस्था केली पाहिजे। आज आता बाकी देवस्थान आपण बघितले तर तिथे सगळ्या व्यवस्थित सुखसोयी केलेल्या आहेत। इव्हन तुळशी पूजन पण त्यांनी जे बंद केलेलं आहे तेही चांगली गोष्ट आहे की त्याच्यामुळे भाविकांचा वेळ वाचला, की तेथे 4-4 तास थांबावं लागत होतं, आता 2 तासात ते दर्शन होतं। मंदिर समितीचे आभार मानताय? हो, आभार तर मानतेच आहे, पण सुखसोयी आणि सिस्टीम मध्ये थोडासा बदल व्हायला पाहिजे। आपण बघितलं असेल की खरं तर विठ्ठल दर्शनाकरता या दिवशी 5 ते 7 तासाचा कालावधी लागत होता। आता VIP दर्शन बंद केल्यामुळे 2 ते 2.5 तासामध्ये आता भाविकाचं दर्शन होत आहे। त्यामुळे मंदिर समितीचे खरं तर या भाविकांनी आभार मानलेले आहे। पण त्याचबरोबर जे अपंग आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्याकरता सेपरेट लाईन करावी आणि त्यांना एक टायमिंग देऊन त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाकरता सोडावं अशी देखील मागणी आता खरं तर भाविकातून होत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।